हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. माझ्या आणि सोहनच्या एकत्र येण्यापेक्षा तुमचं बरं होणं गरजेचं होतं. अगं आकांक्षा, तू मला मरू दिलं असतस. अगं अशा आयुष्याचा काय फायदा ज्यात माझी मुलं सुखी नाहीये. अच्छा पूजा, आज तुझ्यासाठी नाश्त्यात काय बनवू? मला नाश्ता नाही करायचा. हे नातं तुटायचं जितकं दुःख पूजाला आहे तितकंच मलाही. आजी, तुम्हाला तर माहितीच होतं ना की पूजाचं लग्न ठरलं होतं, पण साखरपुडा झाल्यानंतर आम्ही ते लग्न मोडलं. विराजनं ज्यांच्या बरोबर दुश्मनी केले ते खूपच खतरनाक लोक आहेत. हो बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण मला पूर्ण खात्री आहे की आकांक्षाचे हे घाव हळूहळू भरून निघतील. तृष्णा, घरी सगळं ठीक आहे ना? का? घरी काय झालं? काही नाही बेटा, अशीच न कळवता आलीस ना म्हणून विचारलं. बघितलं बाबा, घरी नाही आली ना तरी टेन्शन. किती दिवस झाले घरीच नाही आलीस आणि आता घरी आले तरी टेन्शन की अचानक का आलीस. सगळं व्यवस्थित तर आहे ना? आईच्या पण ना जीवाला चैन नाहीये. अगं तृष्णा बेटा, तुझी आई आधीपासूनच अशी आहे. फक्त मीच आहे म्हणून इतके वर्ष हिला शांतपणे चुपचाप सहन करतोय. हो हो, चोराच्या उलट्या बोंबा. एक मलाच माहितीये, तुमच्यासारखा आदर्श आणि तत्ववादी माणसाबरोबर कसा संसार करतीये ते. बस बस आई बाबा, पुरे झालं. तुम्हा दोघांना तर संधीच मिळायला हवी, केव्हाही सुरू होता. तृष्णा, बघितलंस वैवाहिक जीवन कसं असतं? अगं हसता हसता आयुष्य कसं सरतं कळतच नाही. अच्छा आजी, आता मला कळलंय की तूच या दोघांना पूर्ण बिघडवून ठेवलंय. हो ना आकांक्षा? आकांक्षा, आकांक्षा. काय ताई? अगं काही नाही, मी खूप थकले. चल आपल्या खोलीत जाऊन आराम करूया. आई, आम्ही थोड्या वेळात आलोच. चल, तुझ्याशी तशाही खूप गप्पा मारायच्या आहेत. बाकी सगळं कसं चाललंय? बरं चाललंय ताई. ये. तुला माहितीये काय मज्जा केली आम्ही?
हॅलो पूजा. हाय तुम्ही इथे ते साईटला चाललो होतो, तुला बघितलं ते सोड. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? मी बरा आहे. कुठे चालली आहेस का तू? हो मी माझ्या मैत्रिणीकडे चालले. ओके पूजा, जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण 2 मिनिटं बोलू शकतो. मला ऍक्च्युली मला माहिती आहे पूजा, अलीकडे जे घडलं मला कळतंय की त्यानंतर आपलं असं भेटणं योग्य नाही. पण तुला बघितल्यावर मला बोलावंसं वाटलं. जर तुझी काही हरकत नसेल तर आपण काय बोलू शकतो. नाही माझी काही हरकत तर नाहीये पण तर ठीक आहे, इथे बाजूलाच एक कॅफेटेरिया आहे, तिथेच बसून आपण कॉफी पिऊया आणि थोडं बोलणंही होईल. पण पूजा, माझ्यावर विश्वास ठेव, फक्त 10च मिनिटं. मग तुला वाटलं तर तू निघून जा. ओके. कसला विचार करतेस पूजा? काही नाही. आपलं लग्न मोडलं हे चांगलं नाही झालं ना? हो फक्त हो. आता यापेक्षा जास्त मी काय बोलू विशाल. तुम्हाला तर माहितीच आहे ना की माझ्या घरच्यांच्या मनात काय चाललंय आणि कोणत्या कारणामुळे आपलं लग्न मोडलंय. पण पूजा, तुझ्या दादाने एकदा विचारायला हवं होतं की तुला काय वाटतंय. विशाल मी आजवर तेच केलंय जे दादाने ठरवलंय आणि मला वाटतं की या बाबतीतही तेच व्हावं जे माझा दादा ठरवेल. तुझी आणि अपूर्व दादाची मतं या बाबतीत अगदी विरुद्ध आहे. खरं सांगू पूजा, जेव्हा मी तुला पहिल्यांदाच बघितलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. तेव्हा मला वाटलं कदाचित आपल्या घरांमध्ये संबंध नक्की जुळतील. माझ्या वाटण्याने का होतंय. विशाल पहिल्यापासूनच दादाचं आणि माझं मत सगळ्या बाबतीत सारखं आहे. कधी आम्ही वेगवेगळा विचार नाही केला. मला वाटतं या बाबतीतही तेच व्हावं जे माझ्या दादाला पटेल. पण एकदा मी नक्कीच प्रयत्न करीन अपूर्व दादाची समजूत काढण्याचा. जर मनापासून प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल. सुकन्या आमच्या कन्या.
मला इथे बघून आश्चर्य वाटलं असेल ना? नाही, असं काही नाहीये दादा. तो बस, आणखीन काही बोलू नकोस. मुकाटाने घरी चाल. बरं झालं अपूर्व दादा तुमची भेट झाली. मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. पण हा पूजाच्या भविष्याचा प्रश्न आहे दादा. पूजाच्या भविष्याचा विचार करायला आम्ही अजून जिवंत आहोत. तू स्वतःबद्दल विचार कर, पूजाबद्दल नाही. चल पूजा. दादा माझं मुकाटाने घरी चल पूजा. पण दादा दादा एकदा ऐकून तर घे. काही ऐकायचं नाहीये. तू घरी ऐकून तर चल. घे. घरी चल. दादा मला माझं ऐकवत बसली का- सुकन्या आमच्या कन्या. दादा तू माझं ऐकून तरी घे. बस, मला आता आणखीन काही ऐकून नाही घ्यायचंय तुझं. अपूर्वा, काय झालंय बेटा? हा, एवढ्या मोठ्याने का ओरडतोयस? आणि ही पूजा का रडते? काय झालं बेटा? कोणी काही बोललं का? आई, बाबा, तुम्हाला माहितीये ही कुठे गेली होती? हो, आपल्या मैत्रिणींना भेटायला. आणि तुम्हाला माहितीये हिची मैत्रीण कोण आहे ती? हिची मैत्रीण दुसरा कोणी नसून विशाल आहे. ही त्याला भेटायला गेली होती. हे तू काय बोलतोयस अपूर्व? मी खरं बोलतोय. ही तुम्हाला खोटं सांगून त्या विशालला भेटायला गेली होती. पूजा, अपूर्व खरं बोलतोय? बाबा तुम्ही तिला काय विचारताय? मला विचारा. मी हिला माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि बाबा योगायोग बघा, मी माझी मीटिंग संपवून त्या कॅफेटेरिया मधून बाहेर पडणारच होतो, एवढ्यात मी बघतो तर काय, ही त्या विशाल बरोबर गप्पा मारते तिथे. पूजा, पूजा तू असं का केलंस? तुला तर माहितीये की की आपण हे स्थळ नाकारतोय, तरी तू विशालला भेटलीस. नाही बाबा, मी तर फक्त मी तर काय पूजा, आता हे नको सांगूस की रस्त्यात तुला विशाल भेटला, कारण त्याचं घर तिथून 15 किलोमीटर दूर आहे आणि ही भेट योगायोग असूच शकत नाही. पूजा, तू एकदाही आमचा किंवा आमच्या अब्रूचा विचार नाही केलास? हा, तुला असंही नाही वाटलं का की विशालला भेटून तू आमचा अपमान करतेस? आई तू माझं ऐकून तरी घे. हो मी विशालला भेटले होते, पण तो एक पण काही नाही समजलीस. आता मी हे तुला शेवटचा सांगतोय, यानंतर जर तू त्याला भेटलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. अपूर्व, तू तर तृष्णाला आणायला जाणार होतास ना? काय झालं? हो आई, जाणारच होतो, पण अचानक हिच्यावर नजर गेली ना आणि हिला थेट तिथून घरीच घेऊन आलो मी. अपूर्व आता शांत हो आणि तृष्णाला आणायला जा. ती तुझी वाट बघत असेल बेटा. बरं, निघतोय मी, पण तुम्ही लोक हिला आता समजावून सांगा, यानंतर हिने असला काही प्रकार केला ना तर माझा हात उचलला जाईल. दिस इज अ वॉर्निंग पूजा. पूजा, पूजा बेटा.
काय झालं बाबू? बरं वाटत नाही का? काय झालं? खूप मोठी गडबड झाली आजी. गडबड झाली? आज रस्त्यात पूजा दिसली. मला तिच्याशी बोलावंसं वाटलं. तिने नकार देण्याचा प्रयत्न केला. मग माझं म्हणणं ऐकून आम्ही दोघं कॉफी प्यायला गेलो. आणि तिकडे अचानक अपूर्व दादा आला. मला इथे बघून आश्चर्य वाटलं असेल ना? नाही, असं काही नाहीये दादा. मी तर बस, आता अजून काही एक नाही बोलायचं तू. गपचूप घरी चल आता. बरं झालं अपूर्व दादा, तुमची भेट झाली. मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. पण हा पूजाच्या भविष्याचा प्रश्न आहे दादा. पूजाच्या भविष्याचा विचार करायला आम्ही अजून जिवंत आहोत. तू स्वतःबद्दल विचार कर, पूजाबद्दल नाही. चल पूजा. दादा माझं एकदा ऐकू तरी घे. ऐकायचं दादा, नाहीये. ऐक तू माझं, घरी मी चल. काय सांगते. घरी चल. दादा, ऐक मला तरी ऐकवत घे. बसलीये तिकडे. बिचारी पूजा, माझ्यामुळे तिला हे सगळं सहन करावं लागलं आजी. झालं तर लय बेकार बाबू. पण मला एक सांग, पूजाशी बोलून तुला कसं वाटलं? म्हणजे मला म्हणायचंय की ती तुझ्या संग बोलून खुश आहे ना? आजी, पूजाशी मी आधीही फोनवर बोललो, पण आज तिला भेटून असं वाटलं की तिचंही माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे असं आहे तर ती तुला पसंत करती. कोण जाणे अपूर्व दादा पूजाला काय काय बोलले असतील. कुणास ठाऊक पूजाला घरी कशी वागणूक मिळत असेल. सुकन्या आमच्या कन्या. ठाऊक पूजाला घरी कशी वागणूक मिळत असेल. मला पूजाची खूप काळजी वाटते. मी तिला फोन करू? जरा सबुरीनं घे बाबू. असं होऊ शकतं की पूजा घरी समजा सांभाळेल आणि तितक्यात तुझा फोन गेला तर तिला किती त्रास होईल की नाही. हे बघ, नंतर आरामात बोल तू. आता राहू दे. आजी, प्लीज तू प्रयत्न कर ना ग की अपूर्व दादा आणि बाबा या लग्नाकरता तयार होतील. प्लीज आजी. म्या बोलून बघते. बस तू तुझ्या कामाकडे लक्ष ठेव. दिनूच्या मर्जीप्रमाणे काम करत राहा. मग मला बी बोलायला जागा उरते ना. जसं तू म्हणशील तसं आजी. येतो. अक्षी, तीर निशाण्यावर लागलाय अपूर्व. लई कैची वाणी जीप चालत होती ना. लई मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेलता तू. आता बघतेच म्या, तू दिनूचे पाय कसे धरत नाहीस ते. आजी मंदिरात गेलीये आणि आई बाबा त्यांच्या कामाकरता बाहेर गेले. बस आता थोड्या वेळातच येतील. तुम्हाला माहिती आहे अपूर्व, आज आकांक्षाने इतका मस्त नाश्ता बनवला की तुम्ही असताना तर बोट चाटत राहिला असता. आता आम्हाला खायला मिळालं तर आम्ही विश्वास ठेवू ना. ठीक आहे, नका ठेवू विश्वास. तसही तो नाश्ता तुम्हाला मिळणारच नाहीये. आता एवढं तेलकट खाल्ल्यावर तब्येत बिघडेल ना तुमची. अपूर्व, आकांक्षानं कारण सांगते. तिला ना तुम्हाला भजी द्यायचीच नाहीत म्हणून ती हे सगळे कारण सांगते. ताई, तुला जिजूंच्या तब्येतीची काळजी नाहीये का? आता तेलात तळलेली भजी खाल्ली तर जाड नाही होणार हे. आकांक्षा, खरंच तू ज्या परिस्थितीतून जात आहेस त्यात हसत हसत कसं जगायचं कोणी तुझ्याकडून शिकावं. आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की या दुःखातून तू स्वतःला सावरतेस, त्याच्याशी तू लढते आहेस. आणि मला खात्री आहे की तू या दुःखाला मात देऊन नवीन सुरुवात करशील, तेही लवकर. बरं बाई, भजी नाही तर कमीत कमी चहा तर देशील ना आपल्या जिजूंना.
हो हो, का नाही, लगेच आणते जिजू. आकांक्षाने स्वतःला खूप व्यवस्थित सावरलंय ना. हम्म. काय झालं अपूर्व? तुम्ही तर खूप लवकर येणार होतात, मग इतका उशीर का झाला? तृष्णा, आज मी जेव्हा माझ्या क्लायंट बरोबर मीटिंग संपवून रेस्टॉरंट मधून बाहेर पडत होतो तेव्हा तुला माहितीये मी कोणाला बघितलं? विशाल आणि पूजाला. काय? माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की मी हजारदा नाही म्हणूनही पूजा विशालला का भेटतेय. किती विश्वास होता माझा पूजावर. आज मला खूप वाईट वाटतंय की तिने माझा विश्वास मोडला. अपूर्व, इतक्या लवकर कुठल्याही निर्णयावर पोहोचू नका. असं असेल की अचानक पूजाला विशाल भेटला असेल किंवा दुसरंही कारण असू शकतं. काहीही असू दे तृष्णा, पण पूजाला हे चांगलंच माहितीये की आपल्याला त्यांचं घराणं पसंत नाहीये. मग ती का विशालशी आपल्या गाठीबिटी वाढवते? स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या